सोलापुरातील कचरा संकलन केंद्र हटवण्याचा प्रस्ताव नगरसेवकांनी महापालिका सर्वसाधारण सभेकडे पाठवला आहे। स्मार्ट सिटी कंपनी आणि पालिकेनं 2018 मध्ये 64 लाख रुपये खर्चून कचरा संकलन केंद्र उभारलं। या केंद्राला बंदिस्त करणं, रस्त्यासह विविध कामांसाठी 1 ते 1.5 कोटी रुपयांचा खर्च झाला। त्यानंतर पुन्हा इथं 75 लाख रुपये खर्चून शेड उभारणीचं काम सुरू आहे। दरम्यान या कचरा संकलन केंद्राच्या बाजूला एक टाउनशिप आहे। या टाउनशिपमध्ये राहणारे उच्चपदस्थ अधिकारी व्यापाऱ्यांना त्रास होत असल्याचं सांगत नगरसेवकांनी हे केंद्र हटवण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेकडे पाठवला आहे। भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनीही या संदर्भात पत्र दिलं आहे। जुळे सोलापूर, रूपाभवानी मंदिर परिसर, कुंठानाका आणि लक्ष्मी विष्णू चाळीसह विविध भागातील कचरा संकलन केंद्रांबद्दल तक्रारी येतात। रूपाभवानी मंदिर परिसरातील कचरा संकलन केंद्राच्या शेजारी सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक आहे। या पॉलिटेक्निकनं कचरा केंद्र हटवण्याची मागणी केली होती, परंतु प्रशासनानं या केंद्राला बंदिस्त करण्याचा निर्णय घेतला। आता नगरसेवकांनी लक्ष्मी विष्णू चाळ परिसरातील केंद्र हटवण्याची मागणी केली आहे। ही मागणी मान्य केल्यास इतर केंद्र स्थलांतरित करावी लागतील। त्यातून पालिकेचं कोट्यवधींचं नुकसान होणार असल्याचं घनकचरा व्यवस्थापन विभागाचं म्हणणं आहे।